नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षेत विचारण्यात आलेले महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना डॅश डॅश याने केली। योग्य पर्याय आहे 3। तर इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना होमर याने केली। प्रश्न क्रमांक 2, मानवास डॅश डॅश अवगत होण्यापूर्वीच्या काळास प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात। योग्य पर्याय आहे 2। तर मानवास लेखन कला अवगत होण्यापूर्वीच्या काळास प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना डॅश डॅश यांनी केली। योग्य पर्याय आहे 3। तर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली। प्रश्न क्रमांक 4, अहिंसा परमो धर्म हे डॅश डॅश धर्माचे ब्रीद वाक्य आहे। योग्य पर्याय आहे 1। तर अहिंसा परमो धर्म हे जैन धर्माचे ब्रीद वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 5, सफरनामा हा ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला। योग्य पर्याय आहे 3। तर सफरनामा हा ग्रंथ इब्न बतूता याने लिहिला। प्रश्न क्रमांक 6, कैरो येथील डॅश डॅश विद्यापीठात एका वेळी 1200 विद्यार्थी शिक्षण घेत होते। योग्य पर्याय आहे 3। तर कैरो येथील अल अझहर या विद्यापीठात एका वेळी 1200 विद्यार्थी शिक्षण घेत होते। प्रश्न क्रमांक 7, मूर्खांची स्तुती हा ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला। योग्य पर्याय आहे 2। तर मूर्खांची स्तुती हा ग्रंथ इरॅस्मस याने लिहिला। प्रश्न क्रमांक 8, भारतातील डॅश डॅश हे सर्वाधिक आधुनिक बंदर आहे। योग्य पर्याय आहे 3। तर भारतातील जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक आधुनिक बंदर आहे। प्रश्न क्रमांक 9, हरिहरेश्वरला सुंदर डॅश डॅश आहे। योग्य पर्याय आहे 4। तर हरिहरेश्वरला सुंदर समुद्र किनारा आहे। प्रश्न क्रमांक 10, भारताचा पहिला अग्निबाण कोणत्या केंद्रावरून अवकाशात सोडण्यात आला। योग्य पर्याय आहे 2। तर भारताचा पहिला अग्निबाण थुंबा या केंद्रावरून अवकाशात सोडण्यात आला। प्रश्न क्रमांक 11, हिरवट निळ्या रंगाचा ग्रह डॅश डॅश हा आहे। योग्य पर्याय आहे 2। तर हिरवट निळ्या रंगाचा ग्रह हा युरेनस हा आहे। प्रश्न क्रमांक 12, कोणती सामुद्रधुनी हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांना जोडते। योग्य पर्याय आहे 2। तर पाल्कची सामुद्रधुनी ही हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांना जोडते। प्रश्न क्रमांक 13, इसवी सन 1979 मध्ये स्कायलॅब अवकाशीय प्रयोगशाळा कोणत्या खंडालगत कोसळली होती। योग्य पर्याय आहे 3। तर इसवी सन 1979 मध्ये स्कायलॅब ही अवकाशीय प्रयोगशाळा ऑस्ट्रेलिया खंडालगत कोसळली होती। प्रश्न क्रमांक 14, नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख कोण असतो। योग्य पर्याय आहे 4। तर मुख्याधिकारी हा नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख असतो।
प्रश्न क्रमांक 15. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या डॅश डॅश इतकी झाली. योग्य पर्याय आहे 1. तर भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या 229 इतकी झाली. प्रश्न क्रमांक 16. ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? योग्य पर्याय आहे 3. तर माउंट कोशिस्को हे ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 17. अंटार्क्टिकामध्ये पहिले भारतीय हवामान संशोधन केंद्र डॅश डॅश येथे स्थापन झाले. योग्य पर्याय आहे 2. तर अंटार्क्टिकामध्ये पहिले भारतीय हवामान संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री येथे स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 18. माउंट एरबुस हा जागृत ज्वालामुखी डॅश डॅश या बेटावर आहे. योग्य पर्याय आहे 1. तर माउंट एरबुस हा जागृत ज्वालामुखी रॉस या बेटावर आहे. प्रश्न क्रमांक 19. ग्रेट रिफ्ट व्हॅली डॅश डॅश या खंडात आहे. योग्य पर्याय आहे 2. तर ग्रेट रिफ्ट व्हॅली ही आफ्रिका या खंडात आहे. प्रश्न क्रमांक 20. निफे म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 1. तर निफे म्हणजेच निकेल व फेरस. प्रश्न क्रमांक 21. मध्यावरण या थराची जाडी अंदाजे डॅश डॅश किमी आहे. योग्य पर्याय आहे 1. तर मध्यावरण या थराची जाडी अंदाजे 2400 किमी इतकी आहे. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या खंडाच्या मध्य भागातून मकरवृत्त गेले आहे? योग्य पर्याय आहे 1. तर ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्य भागातून मकरवृत्त गेले आहे. प्रश्न क्रमांक 23. सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय आहे 4. तर भास्कराचार्य यांनी सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 24. बौद्ध धर्मीय ग्रंथ थेरी गाथा यामध्ये किती स्त्रियांनी 522 गाथांचा संग्रह केलेला आहे? योग्य पर्याय आहे 2. तर बौद्ध धर्मीय ग्रंथ थेरी गाथा यामध्ये 73 स्त्रियांनी 522 गाथांचा संग्रह केलेला आहे. प्रश्न क्रमांक 25. बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये डॅश डॅश या सम्राटाचा मृत्यू झाला. योग्य पर्याय आहे 1. तर बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये सिकंदर या सम्राटाचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 26. कर्नाटकात रायचूर जवळ कुरुगुडी येथे डॅश डॅश नद्यांचा संगम होतो. योग्य पर्याय आहे 1. तर कर्नाटकात रायचूर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा व भीमा या नद्यांचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 27. उत्तरेस दमणगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदी यांच्या दरम्यान डॅश डॅशचा विस्तार आहे. योग्य पर्याय आहे 1. तर उत्तरेस दमणगंगा नदी व दक्षिणेस तेरेखोल नदी यांच्या दरम्यान कोकण किनारपट्टीचा विस्तार आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रात राखीव वनक्षेत्राचे सर्वात जास्त क्षेत्र डॅश डॅश जिल्ह्यात आहे. योग्य पर्याय आहे 2. तर महाराष्ट्रात राखीव वनक्षेत्राचे सर्वात जास्त क्षेत्र गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29. भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक डॅश डॅश आहेत. योग्य पर्याय आहे 4. तर भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक कैलास सांगला हे आहेत. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य डॅश डॅश येथे आहे.
योग्य पर्याय आहे 2. तर महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य मालवण येथे आहे. प्रश्न क्रमांक 31. तोरणमाळ पठारावरील सर्वात जास्त उंचीचे शिखर डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 1. तर तोरणमाळ पठारावरील सर्वात जास्त उंचीचे शिखर अस्तंबा डोंगर हे आहे. प्रश्न क्रमांक 32. वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी वापरलेली लोकभाषा डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी वापरलेली लोकभाषा अर्धमागधी होय. प्रश्न क्रमांक 33. मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 3. तर मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा बिंबिसार हा होय. प्रश्न क्रमांक 34. त्रिस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते. योग्य पर्याय आहे 2. तर राजस्थान हे त्रिस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले घटक राज्य होय. प्रश्न क्रमांक 35. परराष्ट्रात राजदूताची नेमणूक कोण करते. योग्य पर्याय आहे 1. तर राष्ट्रपती हे परराष्ट्रात राजदूताची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 36. 23 सप्टेंबर ते 22 मार्च पर्यंत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो. योग्य पर्याय आहे 3. तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च पर्यंत उत्तर गोलार्धात हिवाळा हा ऋतू असतो. प्रश्न क्रमांक 37. सर्वात जास्त वेग कशाचा आहे. योग्य पर्याय आहे 4. तर विजेचा लखलखाट म्हणजेच प्रकाशाचा वेग सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 38. पंचमहासरोवरे कोठे आहेत. योग्य पर्याय आहे 1. तर भारतामध्ये पंचमहासरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक 39. जॉर्ज टाउन हे शहर कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. योग्य पर्याय आहे 2. तर जॉर्ज टाउन हे शहर कतिलीय खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 40. राष्ट्रकूट घराण्याच्या कोणत्या राजाने राष्ट्रकूटांची सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरवली. योग्य पर्याय आहे 3. तर राष्ट्रकूट घराण्याच्या तिसरा गोविंद या राजाने राष्ट्रकूटांची सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरवली. प्रश्न क्रमांक 41. सोलापूर जवळ मालखेड हे नवे शहर कोणी वसवले. योग्य पर्याय आहे 4. तर अमोघ वर्ष यांनी सोलापूर जवळ मालखेड हे नवे शहर वसवले. प्रश्न क्रमांक 42. अल्तमशने चांदीची नाणी पाडली त्या नाण्याचे नाव काय होते. योग्य पर्याय आहे 4. तर अल्तमशने जी चांदीची नाणी पाडली त्या नाण्याचे नाव होते टंका. प्रश्न क्रमांक 43. अल्लाउद्दीन बहमनशाह असा किताब कोणी धारण केला होता. योग्य पर्याय आहे 2. तर हसन गंगू याने अल्लाउद्दीन बहमनशाह असा किताब धारण केला होता. प्रश्न क्रमांक 44. संत कबीर हे संत रामानंदांचे कोण होते. योग्य पर्याय आहे 3. तर संत कबीर हे संत रामानंदांचे शिष्य होते. प्रश्न क्रमांक 45.
रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय आहे 4. तर तुलसीदास यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 46. रुपया हे नाणे कोणी सुरू केले? रुपया हे नाणे कोणी सुरू केले? योग्य पर्याय आहे 1. तर शेरशहाने रुपया हे नाणे सुरू केले. प्रश्न क्रमांक 47. आदिलशहाने सलाबत खान हा किताब कोणास दिला होता? योग्य पर्याय आहे 2. तर आदिलशहाने सलाबत खान हा किताब सिद्दी जोहर याला दिला होता. प्रश्न क्रमांक 48. शिवाजी महाराजांनी न्यायदानाचे काम कोणावर सोपवले होते? योग्य पर्याय आहे 3. तर शिवाजी महाराजांनी न्यायदानाचे काम हे निराजी रावजी यांच्यावर सोपवले होते. प्रश्न क्रमांक 49. संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय आहे 2. तर संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराज यांनी लिहिला. आता प्रश्न क्रमांक 50. वसईचा तह कोणाकोणात झाला? योग्य पर्याय आहे 2. तर वसईचा तह हा दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यामध्ये झाला. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.